Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study fourth lesson of English subject class 10th from the Diary of Anne Frank by Anne Frank. हा लेसन सुरू करण्यापूर्वी आपल्याला ह्या ॲनी फ्रँक आहेत. दिस इज द फोटो ॲज आय वुड विश माय सेल्फ to look all the time, then I would maybe have a chance to come to Bollywood. Anne Frank 10th October 1942. आणि फ्रँक यांचा फोटो आहे. ते म्हणतात की असाच माझा फोटो आहे जो मला नेहमी असा दिसावा असं माझी इच्छा होती आणि ज्याच्यामुळे मी बॉलिवूडमध्ये सुद्धा जाऊ शकते. हे ॲनी फ्रँक आहेत. स्टोरी ह्या लेसनची पार्श्वभूमी अशी आहे की ॲनी फ्रँक यांनी आपल्या डायरीमध्ये काही नोंदी केलेल्या आहेत. हा काळ कोणता आहे? दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे. इयत्ता 9वीमध्ये आपण शिकलो होतो की हिटलर कशा पद्धतीने ज्यू लोकांना कशा पद्धतीने तो तिरस्कार करायचा किंवा कशा पद्धतीने त्यांना मारलं गेलं. हिटलर हा नाझी वंशाचा होता आणि त्यामुळे तो ज्यू लोकांच्या जो वंश आहे त्या लोकांना तो त्यांचा तिरस्कार करायचा. अशा स्वरूपाची पार्श्वभूमी ह्या स्टोरीची दुसऱ्या महायुद्धाची आहे. आणि आपल्या ज्या लेखिका आहेत त्या ॲनी फ्रँक या ज्यू वंशाच्या आहेत आणि हिटलरच्या ज्यावेळेस सत्ता होती त्या भीतीच्या वातावरणामध्ये त्यांनी या डायरीमध्ये नोंदी केलेल्या आहेत. अशी पार्श्वभूमी आहे. तर चला तर पाहूया इंट्रोडक्शन. Anneliese Mary Anne Frank, 12th June 19 to 29th February March 1945 was a German-born Jewish girl who wrote while hiding with her family and 4 friends in Amsterdam during the German occupation of the Netherlands in World War II. Anneliese Mary ज्यांचं ॲनी फ्रँक असं नाव आहे. 12 जून 1929 ते फेब्रुवारी मार्च 1945 त्यांचा कालखंड आहे. जर्मन मधल्या आहेत त्या ज्यू वंशाच्या आहेत. ज्यावेळेस त्या आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत ज्यावेळेस त्या ॲम्स्टरडॅममध्ये राहत होत्या, ज्यावेळेस जर्मनीची सत्ता होती नेदरलँडवर दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये. सो हर family had moved to Amsterdam after the Nazis gained the power in Germany but were trapped. The Nazis' occupation extended into Netherlands. आता नेदरलँडमध्ये ह्या ज्यू वंशाच्या आहेत, परंतु नेदरलँडवर सत्ता जर्मनीची आहे म्हणजे हिटलरची आहे. आणि हिटलर कोणत्या वंशाचा आहे? नाझी वंशाचा आहे. आणि मोठ्या प्रमाणात ते तिथे फसले गेलेले आहेत आता. सो ॲज अ प्रिकॉशन अगेन्स्ट द ज्यूइश पॉप्युलेशन एनक्रीज्ड, द फॅमिली वेंट टू हायडिंग in July 1942 in the hidden room in her father's Otto Frank's office building. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांची लोकसंख्या वाढल्यानंतर त्यांनी आपली एक प्रिकॉशन म्हणून वडिलांचं जे ऑफिस होतं ओटो फ्रँकचं, त्या ऑफिसमध्ये ते तिथे लपलेले आहेत. आफ्टर 2 years in hiding, the group was betrayed and transported to the concentration camp system where Annie died of typhus in Bergen-Belsen within a days of her sister Margot Frank. आता 2 वर्ष ते त्या बिल्डिंगमध्ये राहिलेले आहेत. कारण ते कोणत्या वंशाचे आहेत? ज्यू वंशाचे आहेत. आणि मग ह्या जे लोक होता, हा जो ग्रुप आहे, त्यांना नंतर ट्रान्सपोर्ट करण्यात आलं, त्यांना फसवण्यात आलं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. आता हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प काय आहे? इट्स प्रिझन फोर्स टू लिव्ह व्हेरी बॅड कंडिशन. हा एक तुरुंग आहे जिथे अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगावं लागत होतं. आणि नंतर ॲनी फ्रँक ही टायफस हा एक डिसीज आहे. इट्स अ डिसीज कॅरीड बाय स्मॉल इन्सेक्ट लिव्हिंग ऑन अ बॉडी. ज्याच्यामध्ये फिवर येतो किंवा हेडॅक होतात अशा स्वरूपाची आहे. ज्याच्यामध्ये त्याची बहीण पण मार्गोट पण ह्याच आजाराने वारलेली असते. हर फादर ओटो, द ओनली सर्वायवर ऑफ द ग्रुप, रिटर्न टू ॲम्स्टरडॅम आफ्टर द वॉर एंडेड टू फाइंड हर डायरी हॅड बीन सेव्ड. Convinced that it was a unique record, he took action to have it published in English under the name The Diary of a Young Girl. आणि मग वडील हे एकमेव जिवंत असणारे व्यक्ती याच्यामध्ये होते. ॲम्स्टरडॅममध्ये परत आलेले आहेत. त्यांनी ती डायरी सापडलेली आहे आणि नंतर त्यांनी सांगितलं की हे एक महत्त्वाचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलेलं आहे की डायरी जी आहे ती मला प्रकाशित करायची आहे आणि त्याचं नाव मी देणार आहे डायरी ऑफ अ यंग गर्ल. द डायरी वॉज गिवन टू ॲनी फ्रँक फॉर हर 13th birthday and chronicles the event of her life from 12th June 1942 until its final entry of 1st August 1942. या डायरीमध्ये महत्त्वाच्या एंट्री आहेत ज्या 12 जून 1942 तर शेवटची एंट्री जी आहे 1 ऑगस्ट 1944 वयाच्या 13व्या बर्थडेला तिला देत होते आणि त्याच्यामध्ये तिने आयुष्याच्या ज्याच्यामध्ये नोंदी ज्या आहेत त्या नोंदी त्याच्यामध्ये गेल्या आहेत.
It was eventually translated its original Dutch into many languages and became one of the world's most widely read book. There have also been several films, television, and theatrical production, and even an opera based on the diary, described as the work of a mature and insightful mind. The diary provides an intimate examination of daily life under the Nazis' occupation. Anne Frank has become one of the most renowned and discussed of the Holocaust victims. आणि मग ही जी डायरी होती, जी डच भाषेतून होती, वेगवेगळ्या भाषेतून त्याचं नंतर रूपांतर झालं, त्याच्यावर ड्रामा झाल्या, फिल्म झाले, टेलिव्हिजनचे शो झाले, संगीतातून भावना व्यक्त होणारे ऑपेरा शोज झालात आणि हे अतिशय ज्याला म्हणूया ज्ञान माहिती असणारं किंवा ज्ञान असणारं हे डायरीचं रेकॉर्ड म्हणून गणलं गेलं. खूप साऱ्या लोकांनी ही डायरी वाचलेली आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हॉलोकॉस्ट म्हणजे काय, किलिंग मिलियन ऑफ ज्यूज बाय नाझीज, नाझी लोकांनी कशा पद्धतीने नरसंहार केला, ज्यू लोकांचं याचं वर्णन याच्यामध्ये आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण पाहिलं की रायटिंग इन अ डायरी इज a really strange experience for someone like me, not only because I have never written anything before, but also because it seems to me that later on neither I nor anyone else will be interested in the missings of a 13-year-old schoolgirl. Oh well, it doesn't matter. I feel like writing, and I have an ever greater need to get ऑल काइंड्स ऑफ थिंग्स ऑफ माय चेस्ट. आणि मग त्याने सांगितलेलं आहे की रायटिंग डायरी हा माझ्यासाठी हा एक नवा अनुभव होता आणि माझ्यासाठी सगळं नवीन काहीतरी होतं लिहिणं हे. कारण माझ्यानंतर किंवा मला एक 13 वर्षाच्या मुलीला कोणती प्रेरणा आहे, मस्लिंग म्हणजे काय, इट्स अ काइंड ऑफ इन्स्पिरेशन. 13 वर्षाच्या मुलीला अशी कोणती प्रेरणा आहे की जी मी काहीतरी लिहिलं असतं खूप सारं. म्हणून मला काही असं खूप सारं महत्त्वाचं किंवा फॅक्ट्स ज्याच्यामध्ये वास्तव आहे असेच मला नोंदी करायच्या नव्हत्या. मला फक्त लिखाण करायचं होतं असं त्या म्हणत आहेत. आणि मग ह्या लिखाणामध्ये मला काय करायचं होतं, टू गेट ऑल काइंड्स ऑफ थिंग्स ऑफ माय चेस्ट. मला माझ्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या भावना मला त्या डायरीमध्ये व्यक्त करायच्या आहेत, त्या माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. कारण डायरी ही एक माझी फ्रेंड आहे आणि त्या मित्राला मी माझ्या डायरीला मी माझ्या भावना व्यक्त करणार आहे, सगळ्या भावना मी सांगणार आहे. सो पेपर हॅज मोर पेशन्स दॅन पीपल. आय थॉट ऑफ द सेम on one of those days when I was feeling a little depressed and was sitting at home with my chin in my hands, bored, listless, wondering whether to stay in or go out. I finally stayed, where I was brooding. Yes, paper does have more patience, since I'm not planning to let anyone else read this stiff baked notebook grandly referred to as a diary. Unless I should ever find a real friend, it probably won't make a bit of difference. आणि मग त्या सांगतायत की आपण ज्यावेळेस एखादा माणूस बोलतो त्यावेळेस समोरचे जे लिस्नर असतात ते जास्त ऐकण्यासाठी इंटरेस्टेड नसतात, बरोबर आहे. आणि स्पीक लिस्नर नायदर दे डिडंट इंटरेस्टेड. परंतु आपण ज्यावेळेस कागदावर काहीतरी मांडतो तर कागद बोर होईल का, कागदाला बोर होईल का, नाही होणार. मग म्हणून त्या म्हणतात की पेपर हॅज मोर पेशन्स, कागदामध्ये संयम आहे. म्हणून मी कागदाला सांगते, माणसाला नाही सांगत, कारण माणसं बोर होतील. आणि म्हणून मी माझ्या ज्या भावना आहेत, ज्या काळात लिटिल डिप्रेस्ड म्हणजे काय, मी खूप निराशामध्ये होते, मी घरामध्ये राहायचे, कधी मला वाटायचं की मी बोर आहे. लिस्टलेस म्हणजे काय, विथ नो एनर्जी, इंटरेस्ट, कोणती एनर्जी मला नव्हते. आणि ती डायरी जी आहे, मी डायरी माझ्यासोबत नेहमी ठेवायचे, माझ्या चीनवरती चेस्टवरती मी ती ठेवायचे. आणि मग मला कधी वाटायचं मी बाहेर जाऊ का, नाही नको घरातच बसूया, अशा स्वरूपात घरात बसूया की बाहेर जाऊया, अशा अवस्थेमध्ये मी तिथेच बसायचे. आणि मग मी म्हणायचे की हां, ह्या पेपरवरती मी माझ्या भावना व्यक्त करू शकते, कारण त्याला खूप तो संयमी आहे, तो माझा ऐकून घेईल. आणि मग अशा पद्धतीने मी काय असं काय प्लॅनिंग केलं नव्हतं की कोणीतरी माझं जी डायरी आहे ती पुढे भविष्यामध्ये वाचतील. कारण याच्यामध्ये काय मी शुल्लक नोंदी केलेल्या आहेत की माझे असं काही प्लॅनिंग नव्हतं. जी डायरी आहे, माझी डायरी पुढं भविष्यामध्ये खूप मोठी प्रसिद्ध होईल आणि वाचतील
असं काही माझ्या मनामध्ये नव्हतं, कारण ती एक माझी मैत्रीण होती आणि म्हणून ज्याच्यामध्ये मी माझ्या भावना व्यक्त करणार होते, बाकी काही नाही असं त्या सांगतायत. नाव आय एम बॅक टू द पॉईंट दॅट प्रॉम्प्टेड मी टू कीप अ डायरी इन द फर्स्ट प्लेस. आय डोंट हॅव अ फ्रेंड. आणि सांगतायत की मी डायरी माझ्याबरोबर ठेवायची, परंतु मला कोणी मित्रही नव्हता. लेट मी पुट इट मोर क्लिअरली, सिन्स नो वन विल बिलीव दॅट अ 13-year-old schoolgirl is completely alone in the world, and I'm not. I have a loving parents and a 16 years old sister, and there are about 30 people I can call friends. I have a family, loving aunt, and a good home. No one on the surface. I seems to have everything except my one true friend. परंतु मला हे क्लिअर करायचं आहे की एक 13 वर्षाच्या मुलीला ती फक्त एकटीच आहे या जगामध्ये असं काही नाही. मला माझे पॅरेंट्स होते, 16 वर्षाची माझी बहीण होती, खूप सारे लोक होते, मित्र होते, माझी आंटी होती आणि माझी फॅमिली होती आणि ह्या सगळ्यांसोबत मी राहत होते. परंतु मला एक मित्र, चांगला मित्र म्हणून जी आहे ती माझी मात्र डायरी होती. सो आय हॅव अ फॅमिली, loving aunts, and a good home. No one on the surface. I seems to have everything except my true friend. All I think about when I am with friends is having a good time. I can't bring myself to talk about anything but ordinary everything things. आणि म्हणून मी या डायरीमध्ये काय सांगायचे, या डायरीला काय याच्यामध्ये नोंदी करायच्या, अतिशय ऑर्डिनरी सर्वसामान्य गोष्टी, एव्हरीडे थिंग्स, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी. सो वी डोंट सेन्स टू बी एबल टू गेट एनी क्लोजर, अँड दॅट्स द प्रॉब्लेम. Maybe it's my fault that we don't confide in each other. In any case, that's just how things are, and unfortunately, they are not liable to change. This is why I have started the diary. मग कन्फाईड म्हणजे काय? टू टेल पर्सनल थिंग्स प्रायव्हेटली टू अ पर्सन दॅट वन ट्रस्ट. ज्याच्यावर आपण विश्वास करतो त्यालाच आपण काही खाजगी गोष्ट सांगतो. आणि म्हणून आणि फ्रँक असं म्हणते की मी कशा पद्धतीने माझ्या जवळचं कोण होतं, तर माझी माझी फक्त ती डायरी होती. त्याच्यामध्ये आपण आपण म्हणतो की माणसं दॅट्स इट्स माय फॉल्ट दॅट वी डोंट कन्फाईड ईच अदर. आपण आपल्या काही खाजगी गोष्टी इतरांना सांगत नाही. परंतु माझ्या डायरीच्या बाबतीत तसं नव्हतं, कारण ते बदलणारं नव्हतं. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की माझ्या ज्या भावना आहेत, की मला ज्या काही वाटतं आहे किंवा दैनंदिन जीवनामध्ये मला जे काय वाटतं त्याच्या नोंदी मी ह्या डायरीमध्ये आता करणार आहे. To enhance the image of this long-awaited friend and my imagination, I don't want to jot down the facts in the diary the way the most people would do. But I want the diary to be my friend, and I'm going to call this friend Kitty. जसं लोक काही वास्तव खऱ्या खऱ्या घटना आहेत त्याच्या नोंदी करतात, तसं मला करायचं नव्हतं. मला माझ्या एक मैत्रीण म्हणून मी त्या डायरीकडे पाहत होते आणि जिचं मी नाव किटी असं ठेवलं होतं. Since no one would understand a word of my story to Kitty, if I were to plunge writing, I would better provide a brief sketch of my life, much as I dislike doing so. आणि म्हणून असं सांगतात की no one would understand a word of my story to Kitty. कुणी समजणार नाही की माझी जी काही कथा आहे, ज्या मी डायरीमध्ये मानणार आहे आणि ज्या 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 फक्त किटीला मानणार आहेत. प्लंज्ड राईट नाव म्हणजे काय? मी ज्या आता त्या गोष्टींच्या नोंदी ज्या आहेत किंवा माझ्या भावना ज्या आहेत त्या डायरीमध्ये व्यक्त करणार आहात, त्याच्यामधून आय वुड बेटर प्रोव्हाइड अ ब्रीफ स्केच ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनाचा थोडक्यामध्ये मी त्याच्यामध्ये माहिती लिहिणार आहे. मच ॲज आय डिसलाईक डुईंग सो, जे मला खरंच आवडणार नाही. My father, the most adorable father I have ever seen, didn't marry my mother until he was 36 and she was 25. My sister Margaret was born in Frankfurt in Germany 1926. आणि मग ते सांगतात की माझी वडील हे 36 वर्षाची होती, आई 25 वर्षाची होती, त्याने विवाह केलेला नव्हता. माझी बहीण जी आहे तिचं नाव मार्गॉट होतं, जी फ्रँकफर्ट
जर्मनीमध्ये 1926मध्ये जिचा जन्म झाला आणि माझा जन्म जो आहे, आय वॉज बॉर्न ऑन 12th जून 1929. आय लिव्ड इन अ फ्रँकफर्ट अंटिल आय वॉज 4. वयाच्या 4 वर्षापर्यंत मी फ्रँकफर्ट येथेच राहिले. माय फादर immigrated to Holland in 1933. My mother, Edith Hollander Frank, went with him to Holland in September, while Margot and I were sent to Aachen to stay with our grandmother. आणि मग माझे वडील हे हॉलंडमध्ये गेलेले आहेत 1933मध्ये. आई पण नंतर त्यांच्यासोबत ही गेलेली आहे. आणि मी आणि माझी बहीण जी आहे ती आमच्या आजीकडे आम्ही राहत होतो. सो मार्गॉट वेंट टू हॉलंड इन डिसेंबर अँड आय फॉलोड इन फेब्रुवारी वेन आय वॉज प्लंक्ड डाऊन ऑन द टेबल ॲज अ बर्थडे प्रेझेंट फॉर मार्गॉट. प्लंक डाऊन म्हणजे काय? हा एक इन्फॉर्मल वर्ड आहे. पुट डाऊन इन अ कॅज्युअल वे. कॅज्युअल वे पद्धतीने मी त्याच्यानंतर मॉर्गॉट पण गेलेले आहे. मॉर्गॉटनंतर मला पण तिथं जावं लागलं आणि मग मी माझ्या बर्थडेला ॲज अ बर्थडे प्रेझेंट फॉर मॉर्गॉट, मग मी त्या बर्थडेसाठी मी प्रेझेंट तिथे उपस्थित किंवा गिफ्ट म्हणून मी कॅज्युअल पद्धतीने मॉर्गॉटच्या नंतर मीही तिथे उपस्थित राहिलेले आहे. सो आय स्टार्टेड राईट अवे ॲट I started right away at the Montessori Nursery School. I stayed there until I was 6. आणि मग हॉलंड इथे गेल्यानंतर मी माझी मॉन्टेसरी नर्सरी जे आहे ते मी तिथं सुरू केलेलं आहे. मी वयाच्या 6 वर्षापर्यंत तिथे राहिले. ॲट विच टाईम आय स्टार्टेड इन द फर्स्ट फॉर्म, जिथे फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिली इयत्ता, नंतर म्हणजे तुम्ही पहिली इयत्ता सुरू केलेली आहे. द सिक्स्थ फॉर्म माय टीचर वॉज मिसेस कोपेरस, द हेडमिस्टर. ॲट द एंड ऑफ द इयर वी वर बोथ इन अ टीयर्स ॲज वी सेड अ हार्ट ब्रेकिंग फेअरवेल. आणि मग ज्यावेळेस मी 6वीला होते, सिक्स्थ फॉर्म म्हणजे 6वीला, फर्स्ट फॉर्म पहिलीला, त्यावेळेस आमच्या ज्या टीचर होत्या कोपेरस, ज्या मुख्याध्यापिका होत्या, आणि वर्ष संपल्यानंतर आमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं, कारण आम्ही सेपरेट होणार होतो. इन द समर ऑफ 1941 grandpa fell ill and had to have an operation, so my birthday passed with a little celebration. Grandma died in January 1942. No one knows how often I think of her and still love her. This birthday celebration in 1942 was intended to make up for the other, and the grandma's candle was lit along with the rest. आणि मग सांगितलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये 1941मध्ये ज्यावेळेस आजी आजारी पडली, त्याच्यामुळे आणि तिचं ऑपरेशनही झालं होतं एक, त्याच्यामुळे आमचा बर्थडे जो आहे तो थोडक्यात आम्ही साजरा केला होता. परंतु पुढे जानेवारी 1942मध्ये ग्रँडपा ह्या वारलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मला तिची खूपही आजही माझ्या आजीची आठवण येते. आणि म्हणून माझा जो पुढचा बड्डे होता, त्या बड्डेमध्ये मी तिच्या आठवणीसाठी एक कॅन्डलही मी पेटवली होती. द 4 of us are still doing well, and that brings me to the present date of 20th June 1942 and the solemn dedication to my dad. आणि म्हणून आम्ही जे 4 जण आहेत, आम्ही आता सर्वजण चांगलं करत आहोत. आणि आजच्या तारखेपर्यंत 20 जून 1942पर्यंत माझं जे संपूर्ण माझं डेडिकेशन आहे ते माझ्या मैत्रिणीसाठी आहे, किटीसाठी, माझ्या डायरीसाठी आहे. सो दॅट्स एव्हरीथिंग फॉर द फर्स्ट पार्ट. We have here finished first part. Thank you very much for watching this video.